रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपण बरड या गावी चाललो आहोत. सोहळ्याच्या आडवे जाणे म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शनही घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम आम्ही आष्ट्यावरून तासगावला गेलो व तासगावच्या मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. जाताना आम्हाला विविध दिंड्या तसेच माऊलींचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या गाड्या दिसत होत्या. प्रत्येक गाडीवर भगवा ध्वज लावला होता. प्रवास करतानाच वरुणराजाचेही दर्शन झाले. त्यानंतर आम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आम्ही गोंदवल्यामध्येच प्रसाद घेतला व पुढील प्रवासाला सुरुवात केली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. माऊली व साधू संतांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही बरड येथे पोचलो. सर्वांच्या चेहऱ्यावर माऊलींना भेटण्याची वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत होती. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. भक्तिमय वातावरणातून चालत असताना आम्ही शेवटी पालखी मार्गावर पोचलो. मानाच्या दिंड्या दिसल्यानंतर हा संकेत मिळाला की माऊलींची पालखी जवळच आली आहे. धन्य धन्य जन्म त्याचा वारकरी पंढरीचा. याप्रमाणे पालखी मार्गावर आम्हाला असंख्य वारकऱ्यांचेही दर्शन झाले. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी काही लहान मुले आपल्या घरातील पत्र्यावर चढून माऊलींच्या पालखीची वाट बघत होते. इतक्यात मानाचा नगारा वाजण्याचा आवाज येऊ लागला. यावरून हे संकेत मिळाले की पालखी अत्यंत जवळ आली आहे. म्हणून आम्ही थोडी पावले चालत पालखीच्या दिशेने गेलो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याप्रमाणे थोड्याच वेळात आम्हाला पालखी दिसू लागली व पालखी बघून मनाला अत्यंत आनंद झाला. बरडमध्ये पालखी मुक्कामी असल्यामुळे प्रथम समाज आरती होते व त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाचे दर्शन भाविकांसाठी खुले होते. समाज आरती म्हणजे काय हे आता आपण पाहू. आरतीनंतर आम्ही माऊलींचे दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलो.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काही वेळ रांगेत प्रतीक्षा केल्यानंतर आम्हाला माऊलींचा मुक्काम असणारा तंबू दिसला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की स्वतः पांडुरंगच आपल्या वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी पोलीस रूपाने इथं हजर आहे. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. खूप वेळ रांगेत थांबल्यानंतर अखेर आम्ही माऊलींच्या तंबूजवळ पोहोचलो. वारीमध्ये सर्व वारकऱ्यांना माऊली म्हणत आपल्या सर्व वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटला सौरव द आर्टिस्ट चॅनेलचा एकदा सलाम. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर पाहिलं तर जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी रांग लागली होती. जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. याप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन आपल्या सर्वांना घडवून आणणे हा या व्हिडिओचा उद्देश होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, आपण सोहळ्याच्या आडवे गेला होतात का? गेला होतात तर कोणत्या गावी गेला होतात हे नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.